जमाना साला कोण विचारे ना कोणाला जमाना साला कोण विचारे ना कोणाला दिंडी म्हणली की त्यातच भजन दिंडी म्हणली की त्यातच भजन भजनाचं स्वरूप घेतलं भूतकाळानं भजनाचं स्वरूप घेतलं भूतकाळानं पहिला दिंडी म्हटली की त्याच्यात हरिनाम भजन कीर्तन यायचं पण आता आपण बघतच असू की आता गणपतीत आपण आता मागे गणाची येते पण आपण गणपती येतानाच आपण बघतो की गणपती मागे बसलेला आहे आणि गाणं काय चालू आहे शांता गेली शालू गेली आता कुणाच ना आला बाबूराव आता आला बाबूराव म्हणजे मागे गणपती बसलाय पण पुढे गाणं चालू आला बाबूराव मग नक्की बाबूराव कोण हा नक्की विचार पडतो कारण आता लहानपणी आता मी पण जास्त मोठा नाही पण लहानपणीपासून हे गाणं आणि आपण पहिल्यापासून जे आपण व्हिडिओ कॅसेट बघतो त्यात हे गाणं गणपती आल्यानंतर जे सुरुवात होते मध्येही असू दे असं वाटतं गणपती आले सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला जगाचा ढोल घुमू लागला विसरीचा तशा कडकडकडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला मंगलमय अन तेज कुंज गजाननाचे रूप करुणा सागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप दर्शनाने त्याचा जाते सर्व दैन्य दुःख चिंतामुक्त होऊन आम्ही हे हर सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला खरंच वाटतं की नाही की गणपती नक्की आल्यासारखे आणि आपण इथे चाळीत झोपडपट्टीत राहतो पण एकत्र राहतो आणि त्या गणपतीकडे आपण मनापासून एक मागणं तर नक्कीच मागतो तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या विनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा झाले पुढे एक वर्ष होतो वर्षाला एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी तशी विधाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा नक्की हे मागणं तर मागतच असतो आपणच कुठेतरी आपल्या संस्कृतीला ठेच पोचवतोय हे कुठेतरी चुकतंय आपलं आता आपण बघतो
मध्ये आपला गणपती असेल की काही असतील की नाहीतर कुठलेही कार्यक्रम असू दे की तिथे डीजे लागणार नाहीतर काहीतरी म्हणजे जे आता आपल्या संस्कृतीत नाही ते होतं पण एकदा आपण नक्कीच ऐकावं की आपल्या संस्कृतीत आपल्या महाराष्ट्रातच फक्त महाराष्ट्रातच घ्या एवढे लोककला आहेत एवढे कला आहेत एवढे की तुम्ही विचार करा आपण त्याचा अभ्यास करतो तर म्हणजे बोलतो ना आपण की आपला जन्म अपुरा पडेल तो अभ्यास करण्यात तर आपण तो नक्कीच करावा. आता हे एक गाणं घ्या किती आपल्याला किती बरं वाटेल हे ऐकून. डीजे पेक्षा वगैरे मी कोणाला नावं ठेवत नाही ते माझं काम नाही पण एक आपली संस्कृती कुठेतरी जपावी हे मी सांगतो आणि मी बोलण्याचा प्रयत्न करतोय तर कुठे माझं काय चुकत असेल तर प्लीज नक्की समजून घ्या. हे असा कसा देव येडा झाला पाहतशी नवला शिव अवतारी तुझी पार्वती अन तीचही बानुबाई अन तीचही बानुबाई देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छावती कधी होईनार धांगीन ते खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी झाली बानू धनगरी